नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड लिफ्ट. तर मित्रांनो, आज आपण बघूया इनपुट टाइपमध्ये 2 आहेत सबमिट आणि रिसेट. तर हे 2 आपण आज इनपुटचे टाइप बघूया. तर पहिला इनपुट टाइप आहे सबमिट. तर इनपुट टाइप सबमिट जो आहे, जेव्हा आपण इनपुटला टाइप हे सबमिट देतो, त्यावेळेस एक बटन क्रिएट होतं आणि हे बटन जे आहे मोस्टली फॉर्म्समध्ये यूज होतं. हे दोन्ही बटन्स. तर हा जो बटन आहे हा याला बाय डिफॉल्ट जे आहे ते बिहेवियर असतं याचं सबमिट फॉर्म. ठीक आहे. जेव्हा आपण याला एक्सटर्नल क्लिक इव्हेंट वगैरे द्यायची गरज नाही. जेव्हा आपण या बटनला क्लिक करू, तो हा फॉर्म सबमिट करणारा हा बटन असतो. सबमिट म्हणजे कुठे? तर सबमिट हा फॉर्म जो आहे तो हा बटन फॉर्मला सबमिट करतोय बॅकएंडला, जेणेकरून तिथे तो डेटा प्रोसेस होईल, सेव्ह होईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे रिसेट बटन. तर इनपुट टाइप रिसेट जेव्हा देतो आपण, तर त्यावेळेस सुद्धा एक बटन क्रिएट होतं. रेंडर होतं बटन ब्राउझरला. तर या बटनचं काम काय आहे, तर इथे सुद्धा आपल्याला क्लिक वगैरे द्यायची गरज नाही. तर या बटनचं काम काय आहे, तर जे काही डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत इनपुटमध्ये आपण दिलेल्या आहे. इनपुट टाइप टेक्स्टमध्ये जे आपण डिफॉल्ट व्हॅल्यू जे दिलेल्या आहेत किंवा समजा आपण काही व्हॅल्यू दिल्या नसतील आणि आपण जेव्हा टाइप करू आणि क्लिक केल्यावर या बटनवर ते सगळे व्हॅल्यू रिसेट होतात. म्हणजे जर सुरुवातीला टेक्स्ट इनपुट टाइप टेक्स्टमध्ये जर काही व्हॅल्यू नसतील तर टेक्स्ट बॉक्स हा एम्प्टी होतो आणि जर सुरुवातीला जर काही व्हॅल्यू असेल आणि आपण ती व्हॅल्यू चेंज केली आणि रिसेट बटनवर जेव्हा क्लिक केलं त्यावेळेस जी सुरुवातीची जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा रिसेट होते. ठीक आहे. तर चला तर वळूया आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर सिंपल फॉर्म एक्झाम्पल आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. इथे लेबल आहे, त्याच्यानंतर इनपुट टाइप टेक्स्ट आहे आणि इथे सुद्धा एक लेबल आहे लास्ट नेम साठी आणि त्याच्यानंतर इनपुट टाइप हा टेक्स्ट आहे. याला डिफॉल्ट व्हॅल्यू मी दिलेली आहेत लर्न आणि इथे लास्ट नेम मध्ये लिफ्ट आणि 2 बटन आहेत. तर तुम्ही बघू शकता टाइप सबमिट आहे आणि इथे सुद्धा टाइप रिसेट आहे. इथे बटन किंवा इथे इनपुट पण घेऊ शकता. बटन आणि इनपुट हे बटन टॅग मी तुम्हाला पुढे शिकवेलच. बटन आणि इनपुट हे दोन्ही सेम वेने वर्क करतात. इथे दोन्हीला आपण टाइप देऊ शकतो. तर सिंपल फॉर्म आहे. याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे काही नाही आहेत. अवघड नाहीये काही. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली आता ब्राउझरला बघूया. तर जेव्हा मी रिफ्रेश करेल त्यावेळेस इथे आपण हेडिंग टॅग दिलेला आहे आणि हे बघा हा लेबल आहे आणि लेबल्स मित्रांनो फक्त फॉर्ममध्ये जास्त करून लेबल्स यूज होतात. का तर लेबलला हा ॲट्रिब्यूट असतो फॉर. ठीक आहे. तर जेव्हा हा आपण लेबल यूज करतो आणि त्याला ॲट्रिब्यूट देतो हा फॉर नावाचा, तर फॉरमध्ये आपल्याला दुसऱ्या एलिमेंटला ज्या एलिमेंट सोबत या लेबलला बाइंड करायचंय, तर त्या एलिमेंटचा आपल्याला आयडी द्यावा लागतो. तर इथे आपण आयडी दिलेला आहे एक्झाम्पल इनपुट fname आणि याला हा सेम जो आयडी आहे तो या फॉरमध्ये आपण दिलेला आहे. जेणेकरून हा जो लेबल आहे तो या इनपुटला बाइंड झाला पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे. सेम सेम इथे पण आहे. इनपुट एक्झाम्पल इनपुट नेम हा आयडी सुद्धा आहे आणि इथे फॉर पण आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लेबल जास्त करून फॉर्म्समध्ये टेक्स्ट इनपुटला म्हणजे इनपुट टाइप कोणताही असो त्याला जिथे समजा आपण युजरकडून इनपुट घेतोय तर त्या केसमध्ये जसं फॉर एक्झाम्पल इनपुट टाइप टेक्स्ट आहे, इनपुट टाइप रेडिओ आहे, इनपुट टाइप टाइप चेकबॉक्स आहे. तर अशामध्ये हा लेबल खूप महत्वाचा असतो. तर आपण बघू तर आपण आधी फॉर्ममध्ये सुद्धा शिकलेलं आहे. जेव्हा आपण सबमिटला क्लिक करू तेव्हा हा डेटा सबमिट करतो. जिथे आपण ही ऍक्शन दिलेली आहे त्या पेजला. ऍक्शनमध्ये आपण एखादं एपीआय यूआरएल पण देऊ शकतो. त्या एपीआय यूआरएल ला हा सगळा फॉर्म ऍज इट इज जातो. आता याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. तर मी याला काय करतो, एडिट करतो आणि याला सबमिट केल्यानंतर या लर्न वन आणि लिफ्ट वन हे जे एडिट केलेले व्हॅल्यूज आहेत सबमिट केल्यानंतर त्या सर्व्हर साईडला जातात प्रोसेसिंगसाठी. ठीक आहे. जेव्हा मी याला सबमिट करतो तेव्हा. पण जर मला याला रिसेट करायचं ते व्हॅल्यू बरोबर नाही आहेत, तर मी याला रिसेट करू शकतो. तर रिसेटवर क्लिक केल्यानंतर ज्या जुन्या व्हॅल्यू आहेत, ज्या मी इथे व्हॅल्यू फील्डमध्ये या व्हॅल्यू ॲट्रिब्यूटला इथे मी जी व्हॅल्यू दिलेली आहे,
ती व्हॅल्यू इथे रिसेट केल्यानंतर दिसते. जर मी इथे काही व्हॅल्यू दिलेली नाहीये आणि सेव्ह केलं आणि मी याला रिफ्रेश केलं आणि इथे समजा मी लर्न 1 आणि लिफ्ट 1 टाकलं आणि याला रिसेट केल्यानंतर जी जुनी व्हॅल्यू आहे, जुनी व्हॅल्यू कोणती आहे इथे? तर जुनी व्हॅल्यू म्हणजे आपण तिथे काहीच व्हॅल्यू दिलेली नाहीये. तर हे जे टेक्स्ट बॉक्सेस आहेत हे एम्प्टी होऊन जातात. ठीक आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.